नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आज आपण ह्या डिझाईन पाहिलेली आहे. आता कलर कॉम्बिनेशन आज पाहणार आहोत. ते कसे ते पहा. ग्रीन कलरने आपल्याला सगळी आउटलाईन करायची आहे डिझाईनची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा व्यवस्थित. प्रत्येक पाकळी सेपरेट फिरवा आणि उलन कट करून घ्या. ही फेदर उलन आहे. खूप सोपी टेक्निक आहे. डिझाईन बनलेली आहे ती तुम्ही पाहून घ्या. व्हिडिओ अपलोड आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण फ्लावर कंप्लीट करायचे आहे. हे पहा, पूर्ण फ्लावर आपले बॉर्डर कंप्लीट झालेली आहे. आता त्यानंतर आपण इथं ब्ल्यू कलर वापरायचा आहे. लाईट ब्ल्यू असेल तर लाईट ब्ल्यू घ्या. मी डार्क ब्ल्यू घेतला आहे. पूर्ण कवर करून घ्यायचं आहे डार्क ब्ल्यूने. हे तोरण पण बनतं आणि दारातली पट्टी पण आपण बनवून वापरू शकतो. डोअरमॅटसाठी उपयोगी आहे आणि तोरणसाठी पण उपयोगी आहे. 2 in 1 आहे. खूप सुंदर डिझाईन आहे. तुम्ही कलर दुसरा वापरायचा तर वापरू शकता. आणि पूर्ण कलर पूर्ण झाल्यानंतरच प्रत्येक रांगोळी छान दिसते. पुढे बघा, हे पूर्ण झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. म्हणजे नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल आयकॉन दाबा. म्हणजे डेलीचे जे व्हिडिओ येतात ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि नवीन नवीन डिझाईन शिकायला भेटतील. मध्ये आपण क्रीम कलरचा वापर केलेला आहे. हे पहा, आता आपल्याला येलो कलर दोन्ही पाकळ्या साईडचे येलो कलरने करायच्या आहेत. प्रत्येक फ्लावरच्या खालच्या पाकळ्या येलो कलरने करायच्या आहेत, एक दोन्ही साईडच्या. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत ऑरेंज कलर दुसऱ्या पाकळ्यांना. हे बघा, येलो कंप्लीट झाला आहे आपला. आता लाईट ऑरेंज आहे माझ्याकडे. थोडासा डार्कमध्ये ऑरेंज असेल तुमच्याकडे तर तो घेऊ शकता, म्हणजे ह्याच्यापेक्षा पण आकर्षक दिसेल ते. हे पहा, पूर्ण झाले आपलं. आता रेड कलरने आपण पूर्ण करणार आहोत. रेड कलरने पण 2च पाकळ्या करायच्या आहेत साईडच्या. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक लाईक प्रत्येक व्हिडिओला करत जा, म्हणजे मला मोटिवेशन भेटतं आणि आणखी छान रांगोळी मॅट घेऊन यायला प्रोत्साहन मिळते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.